हॅलो गाईज, नमस्कार, नमस्ते, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. मी आहे रंजिता. तर तब्येत ठीक नसल्यामुळे मी 2 दिवसानंतर ब्लॉग बनवायला घेतला आहे. तर आज रेसिपीमध्ये बनवणार आहे अंडा भुर्जी. तर मी अंडा भुर्जीसाठी सर्व सामग्री घेतलेली आहे आणि काय काय घेतले ते आता तुम्हाला दाखवते. तर गाईज, अंडा भुर्जीसाठी घेतलेले आहे अंडी, 5 अंडी घेतलेली आहे. त्याचबरोबर घेतलेला आहे लाल तिखट मसाला, हळद, गरम मसाला, धने पावडर, मीठ आणि कस्तुरी मेथी आणि त्याचबरोबर घेतलेला आहे कांदा, कोथिंबीर, टमाटर, कढीपत्ता, शिमला मिरची, हिरवी मिरची. ते हे सर्व सामग्री आहे ती बारीक कट करून घेतलेली आहे. तर आता बनवायला सुरुवात करते अंडा भुर्जी. तर आता इथे घेतलेले कढईमध्ये थोडं तेल घातलेलं आहे. तर गाईस, पहिलं घालायचे कढीपत्ता, त्यानंतर कांदा घालायचे, आता कांदा आहे गाईस ते व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. तर त्यामध्ये घालणार आहे हिरवी मिरची, व्यवस्थित सर्व तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. तर गाईस, असं कांदा फ्राय करून घेतलेला आहे. त्यामध्ये घालायचं आहे टमाटर. अगर तुम्हाला तेलामध्ये जिरं घालायचं तर घालू शकता. आता मी घालणार आहे टमाटर. आता हे टमाटर घातले तेलामध्ये, त्याला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. शिजवायला ठेवायचं थोडा वेळ. तर झाकण लावून याला थोडं शिजवायला ठेवते. थोडंसं त्यामध्ये घालणार आहे मीठ घातल्याने टमाटर लवकर शिजतं. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि आता टमाटर शिजवायला ठेवायचं आहे. तर आता 5 मिनिटासाठी स्लो गॅसवरती टमाटर शिजवायला ठेवायचं आहे. तुम्हाला मी 5 मिनिटानंतर भेटते. आता बघूया टमाटर शिजले की नाही. तर छानपैकी असं टमाटर शिजवून घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये घालायचे मसाले, लाल तिखट मसाला, हळद, गरम मसाला, धने पावडर, सर्व मसाले घालून घ्यायचे. आता यामध्ये घालणार आहे पहिलं लाल तिखट मसाला. सर्व मसाले व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे. त्यानंतर घालायचे हळद, त्यानंतर बाकी सर्व मसाले घालायचे. गरम मसाला, धने पावडर आणि मीठ घालून घेतलं आता तेलामध्ये. तर हे सर्व व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं. आता यामध्ये घालणारी शिमला मिरची, आता यामध्ये घालायचे अंडी फोडून, अंडा भुर्जीसाठी मी 5 अंडी घेतलेली आहेत आणि त्याप्रमाणे सर्व सामग्री घेतलेली आहे. आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं. अगदी सोपी रेसिपी आहे अंडा भुर्जीची आणि एकदम झटपट बनणारी रेसिपी. टिफिनसाठी अशी बनवून द्यायचे. आता याला थोडा वेळ झाकण लावून घेते. आता याला झाकण लावून ठेवते थोडा वेळ.
झाकण लावून 5 मिनटं शिजवायला ठेवायचं. तर गाईस बघूया अंडा बुर्जी कशी झालेली आहे. झाकण काढून घेतलं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. इथे मी पॅनमध्ये थोडीशी कस्तुरी मेथी गरम करायला ठेवलेली आहे. आता ते आता मला ह्यामध्ये घालायचे. कस्तुरी मेथी ते अशी चुरडून घ्यायचे. कस्तुरी मेथी घातल्याने चव छानपैकी लागते. कोणत्याही वस्तूमध्ये आपण जेव्हा कस्तुरी मेथी घालतो तेव्हा ती छान टेस्टी लागते वस्तू. तर ही कस्तुरी मेथी मी घातलेली आहे. ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर गाईस अशी छानपैकी बुर्जी बनवून घ्यायचे. एकदम साधी सोपी रेसिपी आहे बुर्जीची. अशी टिफिनमध्ये बनवून द्यायची. आता वरून थोडीशी मी कोथिंबीर घालते. अगर हिरवी कांद्याची पात असेल तर ती पण सुद्धा घालू शकता बुर्जीमध्ये. तर गाईस शिजलेली आहे अंडा बुर्जी आता झालेली आहे. आता मी तुम्हाला काढून दाखवते. तर कशी झाली बघा. खूप छान झालेली आहे अशी अंडा बुर्जी. आता गॅस बंद करायचा आहे आणि तुम्हाला मी काढून दाखवते. तशी पटकन बनवून घ्यायची आहे अंडा बुर्जी. टिफिनसाठी लगेच बनते. जास्त टाईम लागत नाही. 10-15 मिनटामध्ये बनते. तर गाईस कशी वाटली रेसिपी अंडा बुर्जीची कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.